नमस्कार. आज आपण राज्यातील पशुपालकांसाठी अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. सध्या या योजनेची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. पण मित्रांनो, जिथे मोठी संधी असते तिथे काही धोकेही असतात. नुकत्याच काही अतिशय धक्कादायक घडामोडी समोर आल्या आहेत, ज्यामुळे आपण सगळ्यांनीच आता प्रचंड सतर्क राहण्याची वेळ आली आहे. ही योजना नक्कीच एक मोठी संधी आहे, पण त्याभोवती सध्या जे काही चाललंय ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग थेट मूळ मुद्द्याला हात घालूया. सर्वांना माहिती होतं की 1 मे पासून या योजनेचे अर्ज सुरू होणार आहेत, बरोबर? संपूर्ण राज्य या तारखेची आतुरतेने वाट पाहत होतो. पण सध्या सगळीकडे जो काही गोंधळ सुरू आहे तो पाहता एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. खरोखरच हे अर्ज सुरू झालेत का, की आपल्या निष्पाप पशुपालकांना जाळ्यात अडकवण्याचा हा एक मोठा सापळा आहे? आज आपण या प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आता हे वास्तव ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. गेल्या काही दिवसांत काय झालंय तर या योजनेच्या अर्जांच्या नावाखाली सगळीकडे दलालांचा अक्षरशः सुळसुळाट झालाय. लोकांच्या या योजनेबद्दलच्या उत्साहाचा गैरफायदा घेतला जातोय. अनेक बनावट एजंट्स आणि दलाल आता सक्रिय झाले आहेत आणि ते अगदी पद्धतशीरपणे आपल्या पशुपालकांची दिशाभूल करून त्यांची मोठी आर्थिक फसवणूक करत आहेत. हे दलाल नेमके करतायत तरी काय? त्यांच्या कामाची पद्धत समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे लोक थेट पशुपालकांकडे जातात आणि सांगतात की अहो, आम्हीच तुमचे अर्ज भरून देणार, आणि यासाठी ते बेकायदेशीरपणे पैशांची मागणी करतात. एवढंच नाही तर आम्ही तुम्हाला प्रमाणपत्र मिळवून देऊ किंवा आमच्याच संस्थेमार्फत ही योजना राबवली जाणार आहे, असे अगदी धादांत खोटे दावे ते करत आहेत. लोकांकडून महत्त्वाची कागदपत्रे आणि पैसे उकळण्याचे हे प्रकार म्हणजे आपल्यासाठी धोक्याची मोठी घंटा आहे. आणि हाच प्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाला आता थेट हस्तक्षेप करावा लागला आहे. पशुसंवर्धन विभाग आणि आपल्या अनेक लोकप्रतिनिधींकडे या फसवणुकीच्या रातोरात शेकडो तक्रारी धडकल्या आहेत. याची अत्यंत गंभीर दखल घेत पशुसंवर्धन विभागाने एक अतिशय कडक आणि स्पष्ट इशारा दिला आहे. त्यांनी साफ सांगितलंय की अशा कोणत्याही भूलथापांना आणि अफवांना अजिबात बळी पडू नका. जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत कोणालाही 1 रुपया किंवा स्वतःची कागदपत्रे देण्याची काहीही गरज नाही. आता तुम्हाला साहजिकच प्रश्न पडला असेल की मग पोर्टल सुरू कधी होणार? बघा, 1 मे ही पोर्टल सुरू होण्याची केवळ एक अपेक्षित तारीख होती. पण आजची प्रत्यक्ष परिस्थिती थोडी वेगळी आहे. सध्या काही तांत्रिक दुरुस्त्या आणि मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे पोर्टल सुरू व्हायला थोडा विलंब झालाय. अजूनही अधिकृत उद्घाटन झालेलं नाही आणि पुढील तारीखही शासनाने अद्याप जाहीर केलेली नाही. त्यामुळे 5 तारखेला सुरू होणार किंवा 6 तारखेला सुरू होणार या ज्या अफवा पसरत आहेत त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. पण मग हा विलंब नेमका होतोय तरी का? यामागचं कारण अतिशय रास्त आहे. ज्या काही तक्रारी आल्या आहेत त्या पाहता शासनाला या योजनेची अंमलबजावणी 100% पारदर्शक करायची आहे. त्यासाठी ऑनलाईन डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीमध्ये काही तांत्रिक सुधारणा केल्या जात आहेत. शिवाय नरसापूरसारख्या नुकत्याच घडलेल्या काही घटनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री यांच्या उपस्थितीतच याचं रीतसर उद्घाटन व्हावं, यासाठी त्यांच्या वेळेचं नियोजन सुरू आहे. थोडक्यात सांगायचं तर हा विलंब आपल्याच फायद्यासाठी आणि सुरक्षेसाठी आहे. आता तुमच्यासमोर चित्र अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला आहेत हे बनावट पोर्टल्स आणि बोगस दलाल, जिथे तुमचा कष्टाचा पैसा बुडण्याचा आणि फसवणूक होण्याचा 100% धोका आहे. आणि दुसऱ्या बाजूला आहे शासनाचा अधिकृत डीबीटी पोर्टल, जे पूर्णपणे सुरक्षित आहे, पारदर्शक आहे आणि जिथे लाभार्थ्याला थेट त्याच्या बँक खात्यात पैसे मिळणार आहेत. मग तुम्हीच सांगा, घाई करून या दलालांच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा सुरक्षित अशा अधिकृत पोर्टलची थोडी वाट पाहणं कधीही शहाणपणाचं नाही का? आता या योजनेच्या व्याप्तीबद्दल थोडं बोलूया. ही योजना किती मोठी आहे हे लक्षात आलं की हा सगळा गोंधळ आपोआप दूर होईल. तुम्हाला राष्ट्रीय पशुधन अभियान म्हणजेच NLM बद्दल तर माहिती असेलच. तर मित्रांनो, NLM नंतर राज्यात राबवली जाणारी ही दुसरी सर्वात मोठी योजना आहे. याचा मुख्य उद्देश फक्त थोडीफार आर्थिक मदत देणं हा अजिबात नाहीये, तर मोठ्या प्रमाणावर लाभ देऊन आपल्या पशुपालकांना खऱ्या अर्थाने उद्योजक बनवणं हा यामागचा मोठा हेतू आहे. आणि म्हणूनच मला तुम्हाला आवर्जून सांगायचे की घाबरून जाण्याची किंवा अर्ज करण्यासाठी अजिबात गडबड करण्याची गरज नाही. ही काही एका दिवसाची, महिन्याची किंवा केवळ एका वर्षाची योजना नाहीये. ही एक निरंतर चालणारी आणि अत्यंत मोठी दीर्घकालीन योजना आहे. त्यामुळे आज अर्ज नाही केला तर संधी हातातून जाईल या भीतीने कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. मग आता आपण स्वतःला सुरक्षित ठेवून अर्ज कसा करायचा याच्या अगदी सोप्या 3 पायऱ्या आहेत. पहिली म्हणजे शांतपणे पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत अपडेटची आणि जाहिरातीची वाट पाहणे. दुसरी पायरी, आता जो मोकळा वेळ मिळालाय त्याचा स्मार्टपणे वापर करा आणि आपली सर्व आवश्यक कागदपत्रे गोळा करून फाईल तयार ठेवा. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी,
अधिकृत पोर्टल सुरू झाल्यावर तिथे स्वतः उपस्थित राहून स्वतःचा मोबाईल नंबर आणि स्वतःचं आधार कार्ड वापरूनच हा अर्ज भरा. एवढं केलं की तुमची फसवणूक होण्याची शक्यता 0 होऊन जाईल. तर आज आपण पाहिल्याप्रमाणे येणाऱ्या काळातही हे बोगस दलाल अनेक खोटे दावे करून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतीलच. पण आता खरा प्रश्न हा आहे की आपला कष्टाचा पैसा आणि आपली अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी आपण सगळे खरंच सतर्क आहोत का? शासन योग्य वेळी योग्य ती माहिती नक्कीच जाहीर करेल. तोपर्यंत फक्त आणि फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा. जसे हे पोर्टल सुरू होईल तशी त्याची संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. तोपर्यंत सुरक्षित रहा आणि सतर्क रहा.